औरंगाबादमध्ये 65% मतदान झाल्याची माहिती मिळते आहे। या ठिकाणी शिवसेनेला आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळणार का हे स्पष्ट होणार आहे। एवढंच नाही तर एमआयएमचं काय होणार हे देखील स्पष्ट होईल। आज दिवसभरात काय घडलं यावर आमचे प्रतिनिधी जयराम पुरी लक्ष ठेवून होते। आपण थेट जाऊया जयरामकडे। जयराम, काय सांगशील, आज निवडणूक कशा प्रकारे पार पडली? नक्कीच संपूर्ण निवडणुकीचा जर आढावा घेतला आजच्या दिवसभरातल्या तर 3:30 वाजेपर्यंत जी आकडेवारी आपल्यापर्यंत होती ती 49% होती आणि मागच्या वेळी जी आकडेवारी होती ती 62% होती आणि यामध्ये नक्कीच यावेळी वाढ होईल अशी शक्यता आहे। कारण मागच्या वेळी जी टक्केवारी होती त्यात वाढ करण्यासाठी 2-3 कारणं महत्त्वाची आहेत। ती म्हणजे 28 वॉर्ड जे आहेत या महापालिकेमधली ही मुस्लिम बहुल आहेत, एमआयएमचं वर्चस्व असलेली ही वॉर्ड आहेत आणि या वॉर्डांमधून मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर पडताना यावेळी दिसले। आणखी या संपूर्ण दिवसभराच्या घटनाक्रमामध्ये जर लक्ष वेधलं तर नवी मुंबईत जशा 2 घटना घडल्या त्याच पद्धतीच्या 4 घटना ह्या औरंगाबादमध्ये घडल्या। काही ठिकाणी हाणामारी आणि किरकोळ दगडफेकीचे प्रकार घडले, यामध्ये 2 जखमी आणि 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। या गोष्टी वगळता इतर ठिकाणी मतदान मात्र शांततेत पार पडलं। कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ पाहायला मिळाला नाही। आपले प्रतिनिधी मिलिंद वानखेडे देखील या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून होतो। मी आणि ते दोघंही त्यांच्याकडनंही जाणून घेऊयात की ज्या मुख्य लढती होत्या औरंगाबादमधल्या त्या आणि एमआयएमचं जे वर्चस्व यावेळी पाहायला मिळालं थोडंसं त्याबद्दल। नक्कीच संपूर्ण 113 वॉर्डांपैकी 28 वॉर्ड हे मुस्लिम बहुल आहेत। त्यामुळे ह्या वॉर्डांमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने या ठिकाणी मतदानही जवळपास 90 ते 100% झालेलं आहे। आणि या ठिकाणी लक्षवेधी वॉर्ड जर म्हणायचे झाले तर गुलमंडी आहे, संपूर्ण राज्याचं लक्ष त्या ठिकाणी लागलेलं आहे। त्या ठिकाणी खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे आहेत आणि दुसरीकडे गुलमंडीवर प्रभाव असलेले तनवाणी आहेत माजी आमदार, तर त्यांचे बंधू आहेत। या दोघांमध्ये सरळ लढत पाहायला मिळते आणि एक ज्या ठिकाणी शिवसेना स्थापन झाली ते औरंगाबादमध्ये तोच हा वॉर्ड आहे आणि या वॉर्डकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। दुसरं म्हणजे समर्थनगर, जे की खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुत्र ऋषिकेश खैरे हे त्या ठिकाणाहून लढतायत। डॉक्टर पवन हे त्यांच्या विरोधात आहेत, काँग्रेसकडनं ते निवडणूक लढवत आहेत आणि या लढतीकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। कारण खासदार पुत्र आहेत आणि गेल्या वेळी त्यांचा पराभव झाला होता आणि यावेळेस मात्र आता बघावं लागेल की नेमकं काय होतंय। दुसरीकडे कला ओझा या बाळकृष्ण नगर इथून निवडणूक लढवत आहेत। त्यांना हवा असलेला विद्यानगरचा वॉर्ड मिळालेला नव्हता, त्यामुळे कुठेतरी त्यांच्यात नाराजी होती आणि आता त्या बाळकृष्ण नगरमधून लढल्यात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्याचं दिसून आलंय। जवळपास 9 महिला त्यांच्या विरोधात आहेत आणि भाजपच्याच प्रतिनिधींनी या ठिकाणी बंडखोरी केल्याचं लक्षात येतंय। त्यामुळे या तर झाल्या प्रमुख लढती मिलिंद, परंतु जे चित्र मागच्या वेळी होते म्हणजे 62% मतदान मागच्या वेळी झालं, यावेळी जो आकडा आपल्यापर्यंत 3:30 वाजेपर्यंतचा होता तो 149% आणि तो 65%वर जाईल अशी शक्यता आहे। सध्या तो अजून आकडा आलेला नाही, परंतु उच्चभ्रू वस्तीतनं मतदार बाहेर पडलेला दिसला नाही आज। म्हणजे सिडको भाग, हुडको भाग यातनं जो उच्चभ्रू मतदार राहतो तो बाहेर पडला नाही, परंतु तिकडे मुस्लिम बहुल भागातला मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडला। तर मागच्या वेळी देखील अशी परिस्थिती काय, त्याबद्दल विश्लेषण करता येईल? नक्कीच गेल्या वेळेपेक्षा यावेळेस थोडं मतदान जास्त होण्याची शक्यता आहे। कारण यावेळेस मुस्लिम बहुल वॉर्ड हे जास्त संख्येने असल्यामुळे 28 मुस्लिम बहुल वॉर्ड आहे आणि कुठेतरी एमआयएमची एंट्री ही कुठेतरी हे मतदान वाढायला पूरक ठरू शकते असं मला वाटतंय। कारण या ठिकाणी भगवा विरुद्ध हिरवा अशी जी लढत पाहायला मिळत होती, त्यामुळे कुठेतरी लोक घराबाहेर पडले। मात्र उच्चभ्रू वस्तीत तेवढे मतदान पाहायला मिळालं नाही, कारण त्या ठिकाणी उन्हामुळे कदाचित लोक बाहेर पडले नसतील। पण मुस्लिम बहुल जे मतदान केंद्र होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदार या ठिकाणी पाहायला मिळाले। नक्कीच जयराम, आपण जर का एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी एक उत्सुकतेपूर्ण अशा लढती पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर आपण पाहिलं तर एमआयएम फॅक्टर काय कसा परिणाम करेल याबद्दल देखील लोकांमध्ये उत्सुकता आहे।